आपण विदर्भामध्ये गेले काही दिवस म्हणजे 2-3 दिवस सलग पाऊस पडतोय। आजही मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल याविषयीच्या बातम्या बघणार आहोत। विदर्भात मुसळधार विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य केले जात आहे। अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे। ही 5 दृश्य एका वेळेला आम्ही तुम्हाला दाखवतोय। प्रातिनिधिक स्वरूपाची दृश्य आहेत। नागपूर जिथे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। वर्ध्यात नदीला समुद्राचं स्वरूप आलंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही ठरणार। गोंदियामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। भंडारा आणि गडचिरोलीमध्ये सगळ्या रस्त्यांवर पाणी झालेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पावसाचा जोर असाच पुढचे काही दिवस कायम राहील असा अंदाज वर्तवला गेलाय। हे चित्र जे तुम्हाला दिसतंय 5 दृश्यांच्या माध्यमातून ते विदर्भातलं दृश्य आहे की पावसाने कसा हाहाकार उडवून दिलेला आहे। नद्यांच्या पातळीत पाण्याची वाढ झाली आहे कारण धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। यवतमाळच्या झरी जामनी या तालुक्यामध्ये सकाळपासूनच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। त्यामुळे मांडवी इथून वाहणाऱ्या खुनी नदीला पूर आलेला आहे। नदीच्या पुलावरून पाणी वाहतंय त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। तर गोसेखुर्द धरणाचे 33च्या 33 दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यामुळे तो पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीच्या पातळीत होतोय आणि त्यामुळे नदीची पातळी वाढलेली आहे। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या नदी नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एका बाजूला यवतमाळ, दुसरीकडे चंद्रपूर आणि वाशिममध्ये ही काही वेगळी परिस्थिती नाही। तर वैनगंगा नदीला पूर आलाय। पिंपळगाव भोसले या गावात वैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे जिल्ह्यातील पैनगंगा नदी तसंच इतर नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। सतत पाऊस पडतोय त्यामुळे शेतात पाणी साचलंय। खरीप पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे। आता आपण नागपूर विषयी बोलूया। नागपूर जिल्हा सुद्धा आणि शहर सुद्धा। नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। कहर केलाय मागच्या 3 दिवसात नागपुरात पावसाने। पोहरा नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। अनेक घरांमध्ये नागरिक अडकलेले आहेत, त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बोटिंगच्या माध्यमातून या नागरिकांना त्यांच्या घरातून बाहेर काढलं जात आहे। अद्यापही 10 ते 12 लोक अडकून पडलेत आपापल्या घरांमध्ये असं दिसतंय। नागपूरमधली ही दृश्य नरसाळ्यातील पोहरा नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। ही दृश्य आहेत रेस्क्यू ऑपरेशनची। महापालिकेचं अग्निशमन दल आहे ते रेस्क्यू ऑपरेशन करतायत। ज्या ग्राउंड प्लस 2 ची घरं आहेत, बंगले टाईपची जी घरं आहेत, रो हाऊसेस टाईपची जी घरं आहेत, तिथे लोक अडकून पडली। पोहरा नदीने रौद्र रूप धारण केलं आणि त्यामुळे या लोकांना घराबाहेर पडणं अशक्य झालं। तरी काही लोक आहेत की आम्ही दुसऱ्या मजल्यावर आहोत, सेफ आहोत, त्यामुळे आम्ही काही घर सोडून येणार नाही असं सांगतायत। पण बाकीच्या नागरिकांचं बचाव कार्य पूर्ण करण्यात आलं। आता फक्त काहीच लोक अडकलेली आहेत ज्यांना शोधून तिथून बाहेर काढणं हे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत। बोटीच्या माध्यमातून त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे। मुख्यमंत्री नागपूरचे आहेत त्यामुळे नागपूर शहर आणि जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला। नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून हा आढावा घेण्यात आला। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे चमू सज्ज ठेवण्यात आलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळांना, कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर केलेली आहे। नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे, सुरक्षेच्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना
तशा सूचना केलेल्या आहेत. नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे. एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे. SDRF आणि NDRF दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही, पण आजही ऑरेंज अलर्ट आहे. त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते. त्यानुसार NDRF आणि SDRFला आता तयार ठेवलेलं आहे. नागपूर शहराच्या सीमेला लागून असलेल्या बेसा पिपळा या गावाला पोहरा नदीनं विळखाच घातला आणि पिपळा गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. एरवी नाला म्हणून वाहत असलेली पोहरा नदी आज दुतर्फा भरून वाहते आणि तिनं उग्र रूप धारण केलेलं आहे. पाऊस कायम राहिला तर पिपळा गावातील वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे. नागपूरच्या धापेवाडा पाटण सावंगी या राज्यमार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी आलेलं आहे. दुसरीकडे कोलार नदी पुलावर पाटण सावंगी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक बंद आहे. कामठीमधील निर्भा बारभा हा रस्ता बंद झालाय, तर विरखंडी इथं आम नदीला पूर आलेला आहे. आता नागपूरनंतर आपण वर्ध्याकडे वळूया. वर्ध्यामध्ये गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. यशोदा नदीला त्यामुळे पूर आलाय. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. जिल्हा मार्गासह अनेक ठिकाणी मार्ग बंद आहेत. तर मुसळधार पावसामुळे पुरतं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. वर्ध्यातला हिंगणघाट तालुक्यातील लाल प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. 2 दरवाजे, एकूण 5 दरवाजे, त्यातले 2 दरवाजे उघडण्यात आलेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे पोथरा, लालनाला या प्रकल्पाच्या क्षेत्रात येणारी जी गावं आहेत त्यांना सावध राहा, सतर्क राहा असं सांगितलं गेलंय. तर वर्ध्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं आपण बघितलं. आलमडोह या गावाला यशोदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यानं वेढून घेतलं. त्यामुळे या गावाचा जिल्ह्याशी असलेला जो संपर्क होता तो तुटलेला आहे. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी नरेंद्र मते. जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो आहे. याचा फटका नदी काठावरील गावांना बसताना दिसत आहे. आपण ज्या ठिकाणी आहे यशोदा नदीच्या काठावर असणारं जे अलमडो गाव आहे, या अलमडो गावाला पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वेढलेलं आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणावरून जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे अलमडो गाव आहे. या अलमडो गावाचा आता जिल्हा प्रशासनाशी असणारा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या शेतीमध्ये हे जे पावसाचं जे पाणी आहे ते पसरलेलं आहे आणि हे पावसाचं जे पाणी आहे मुख्य मार्गापर्यंत पोहोचल्यास जवळपास हजारो हेक्टर जी जमीन आहे ते पाण्याखाली येणार आहे आणि याचा फटका उगवलेल्या पिकांना सुद्धा बसताना दिसत आहे. जवळपास या गावाचा जो संपर्क रात्रीपासून न तुटलेला आहे आणि अनेक जे गावं आहेत ते सुद्धा संपर्कहीन झाल्याचं माहिती आहे. एकंदरीतच लहान मोठे जे गाव आहे ते संपर्कहीन झालेले आहे. अनेक जे ग्रामीण भागातले जे मार्ग सुद्धा आहेत ते सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाचा अजूनपर्यंत अधिकारी या मार्गावर पोहोचला नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि अजूनही असाच जर पाऊस हा पडत राहिला तर मोठ्या प्रमाणात या गावामध्ये हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक गावात जे आहे ते पाण्याखाली येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन आता कोणतं पाऊल उचलते हे आता पाहावं लागणार आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, अलमडोह, वर्धा. गडचिरोली जिल्ह्याला 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा मोठाच फटका बसला. तब्बल 20 मार्ग यामुळे बंद झालेले आहेत. कालपासून कोरची आणि कुरखेडा या तालुक्यातले 17 मार्ग बंद झाले आहेत आणि अनेक गावांचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे. मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. जिल्हा मुख्यालयाशी या गावांचा संपर्क तुटलाय. काल संध्याकाळपासूनच गोसीखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाल नदीला पूर आलाय. गोसीखुर्द हे धरण विदर्भातलं सगळ्यात मोठं धरण आणि त्यातनं पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे पाल नदीला पूर आलाय. गडचिरोली नागपूर हा वाहतुकीचा मार्ग बंद पडलेला आहे. गडचिरोली ते आरमोरी या मार्गावर सुद्धा काही ठिकाणी पूल आणि रस्त्यांवर पाणी आलेलं आहे.
दक्षिण गडचिरोलीतल्या 5 तालुक्यांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा गोविंदपूर नाला, ज्याचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय. गडचिरोली ते चामोर्शी हा सुद्धा संपर्क तुटलाय. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी काठावरील गावांना प्रशासनानं सतर्क राहा, सावधान राहा, काळजी घ्या असं आवाहन केलंय. 2 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर सर्वाधिक झालेला पाहायला मिळत आहे. विशेषतः कुरखेडा उपविभाग, देसाईगंज उपविभागाला याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात 17 मार्ग बंद पडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकता, हा गडचिरोली ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे, हा आता बंद पडलेला आहे. हा पाल नदीवरील पूल आहे, हा नेहमी पाण्याखाली जात असतो आणि यावर्षी सुद्धा हा जो पहिला पूर आहे, या पहिल्या पुरात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका या पाल नदीला बसला आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर आता पाण्याखाली गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा जो महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे, जिल्ह्याला नागपूरशी जोडणारा महामार्ग आहे आणि हा पूर्ण ही वाहतूक संध्याकाळपासून पूर्णपणे बंद पडलेली आहे, संध्याकाळी उशिरापासून. आणि त्यामुळे गडचिरोलीचा नागपूरशी असलेला संपर्क तुटलेला आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. कशा पद्धतीनं पाण्याची पातळी वाढत आहे आपण बघू शकतो. कारण वैनगंगा नदीचं जे पाणी आहे त्याच्यात गोसीखुर्द धरणातून जे पाणी सोडण्यात आलं होतं ते वाढत आहे आणि त्याच्यामुळे वैनगंगेच्या ज्या उपनद्या आहेत, पाल, फोटपुडी आणि यासह इतर नद्या, त्या ठिकाणी पूर परिस्थिती वाढत आहे. दुसरीकडे आपण बघितलं तर कोरची कुरखेडा तालुक्यातले जे मार्ग आहेत, तालुका मुख्यालय जाणारे काही मार्ग आहेत, ते सगळे जलमय झालेले आहेत. काही ठिकाणी लहान रस्ते आहेत, लहान पूल आहेत, ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे तब्बल 17 मार्ग बंद अवस्थेत आहे. आत्ताही पाऊस सुरू आहे आपण बघू शकतो. त्यामुळे पूर परिस्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क केली आहे. जिल्हाधिकारी अविनाश पांडा यांनी महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पुलावर पाणी असेल, रस्त्यावर पाणी असेल, तिथं नागरिकांनी रस्ता पार करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केलेलं आहे. या मार्गावर पोलिसांनी सध्या बॅरिकेडेड केलेलं आहे, कारण जे वाहनं येत असतील त्यांना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात जर कारवाई झाली तरच नागरिकांना कायमची हा जो त्रास होतो पावसाळ्यात संपर्क तुटण्याचा, त्यामधून सुटका होऊ शकतो. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. नंदनवन भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. यामुळे अनेक नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतोय. पालिकेनं नालेसफाई योग्य पद्धतीने न केल्यानं इथं पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागपुरामधला नंदनवन हा जो भाग आहे, तिथली ही दृश्य आपण बघतोय. अनेकांच्या घरात पाणी गेलंय, दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे. साधारणपणे गुडघाभर किंवा त्याहून जास्त पाणी आहे. नालेसफाई केली नाही म्हणून नंदनवन भागामध्ये पाणी शिरलं असा आरोप नागरिक करतायत. विदर्भातलं सगळ्यात मोठं धरण गोसीखुर्द धरण पूर्ण क्षमतेनं ते भरलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस बरसतोय. त्यामुळे 33 पैकी 33 दरवाजे उघडण्यात आले. सध्या धरणातून 8030 क्युसेक प्रति तास इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. नदीकाठच्या गावांना सतर्क राहायला सांगण्यात आलंय. वैनगंगा नदीच्या पात्रात आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी अजूनही पडतच आहे. म्हणजे पाऊस पडतोय त्यामुळे पाणी वाढतंय आणि धरण भरलेलं आहे. तर भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा या गावाला पुराच्या पाण्यानं वेढलंय. अजून अतिवृष्टी झाली तर ओपाराचं गावाबाहेर जाण्याचे पूर्ण मार्ग बंदच होणार आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरून 3 फुटांपर्यंत पाणी आलंय. करंडला या बसस्थानकात किंवा डोके सरांडी, कराडला विरली हा बुज मार्ग पाणी त्यावरून वाहायला लागलेला आहे. ओपारा गावाला पुराचा विळखा पडलेला आहे. परिसरात नाला असल्याने पूरस्थिती निर्माण झालेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून धो पाऊस कोसळतोय. जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्यातील धरणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला सुटी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे नदीकाठी गावकऱ्यांना सतर्क राहायला सांगितलंय. जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. धरण साठ्यात मोठी वाढ होताना दिसते. सालेकशा या तालुक्यातील पुजारी टोला धरणाची पाणी पातळी सुद्धा वाढतीये. त्यामुळे धरणाचे 8 दरवाजे 2 फुटांनी उघडण्यात आलेले आहेत. यातून 11,826 क्युसेक प्रति तास इतका विसर्ग नदीपात्रात केला जातोय.